श्री स्वामी समर्थ। आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या गोष्टी केल्याने अडचणींचा होईल नायनाट, लक्ष्मी होईल प्रसन्न। आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते। एकादशी तिथीला गुरुवारचा संयोग असल्यामुळे धनप्राप्तीसाठी उपाय करण्यासाठी ही तिथी अधिक शुभ मानली जाते। जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय। देवशयनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिने झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात। या दिवशी विधीनुसार श्रीहरीची पूजा करून त्यांना झोपवले जाते। यावेळी देवशयनी एकादशीला अतिशय शुभ योग तयार झाला आहे। गुरुवारी एकादशी येणे हे शास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते। चला जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय। तुळशीचा उपाय। देवशयनी एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते। देवशयनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे। तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा। संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी। हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धनवृद्धीसाठी उपाय। देवशयनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मीदेवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलव्यासोबत गळ्यात घाला। हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात। 1 रुपयाचा उपाय। देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या चित्राजवळ 1 रुपयाचे नाणे ठेवावे। दिवसभर हे नाणे तिथेच राहू द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचला आणि लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा। हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। या वस्तूंचे करा दान। देवशयनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा। नोकरीत यश मिळवण्यासाठी गूळ आणि हरभरा दान करा। याशिवाय गरजूंना कपडे दान करा। या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते। वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय। देवशयनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर ही माळ लटकवावी। असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात। हा उपाय केल्याने माँ लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरात वास करते। आषाढी एकादशीच्या दिवशी या प्रकारे करा तुळस सेवा। देवी लक्ष्मीचे आगमन होईल। आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे। याला देवशयनी ग्यारस किंवा हरिशनी आणि पद्मा एकादशी असे देखील म्हणतात। या दिवशी विष्णू प्रभू 4 महिन्यासाठी योगनिद्रामध्ये जातात। एकादशीचा दिवस हा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजेचा दिवस आहे। या दिवशी तुळशी माता व्रत देखील केले जाते। 1 तुपाचा दिवा अर्पण करा। तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा। यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल। 2 उसाचा रस। तुळशीच्या रोपावर उसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानले जाते। 3 कच्चं दूध। गुरुवार आणि शुक्रवारी
गाईचे कच्चे दूध तुळशीला अर्पण करणे देखील शुभ असते. 4. सावशणीचे साहित्य. तुळशीला सवशणीचे साहित्य देखील अर्पण केले जाते. त्यांना चुनरीने झाकून हळद, कंकू आणि गंध अर्पण करावे. 5. तांब्याचे पाणी. जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवा. त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे. झाडावर कच्चे दूध किंवा उसाचा रस लागल्यास पाणी अर्पण करून काढून टाकावे. नियम. रविवारी आणि एकादशीला तुळशीला काहीही अर्पण करू नये. तुम्ही फक्त दिवे दान करू शकता, कारण माता तुळशी या दिवशी व्रत ठेवते. खरमासाच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ शकता, पण इतर कोणत्याही प्रकारची वस्तू देऊ नका. जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या घरात धनसमृद्धी वाढवण्याचा विचार करत असाल तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि रोज तिची पूजा करा. पूजा करताना किंवा काहीही अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.